तसेच डबलबारी म्हटल्यानंतर डबलबारीमध्ये असंख्य नामवंत भरती बुवा, तसेच दशावतार पकवान वादक, झांग वादक येतात. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच दत्ता गोसावी बुवा यांचे वडील भाऊ गोसावी बुवा, हर्षद एरम, अमोल वाडकर, संतोष गोसावी बुवा, तसेच आमचे परममित्र सुनील हगनकर यांचे आभार मानून बंधाला सुरुवात करतोय. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने सावंत बुवाने अध्यात्म तुम्हाला सादर केलेला आहे तुमच्या समोर. आणि त्यांचा म्हणणं काय की वागदेकर बुवा खोटं आता काय सांगत, म्हणजे सांगता तो असा त्याचा मत, म्हणजे ह्यो कोणतरी एक मोठं लागान गेलो म्हणता की त्या नियतीचो नियम सुद्धा चुकवून अर्जुनान बाण मारलो. अरे पर्यायच नव्हतो. ते 18 दिवसाचा युद्ध नव्हता. या दोपारीवरचा विषय नव्हा तो. मागील युगानी सहस्र कवच या नावाचा जो असुर होता त्याच्यासाठी असंख्य वेळा त्या सहस्त्र कवचा बरोबर, म्हणजे हात तो कर्ण, तो सहस्त्र कवच मागील जन्मी 1000 वर्ष, म्हणजे 1000 वर्ष ते एक कवच तुटलं. एक कवच तुटल्यावर एक योद्धा मरायचा. आणि ती सहस्र कवच एका टायमाला तुटली पाहिजे होती. आणि त्याला नर आणि नारायण हे दोघ जण आहे. ते आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण हा नारायण झाला आणि अर्जुन हा नर, म्हणजे शंकराचा अवतार. या दोघांनी मिळून कर्णाचा ऐनवेळी घात केला. म्हणजे ज्यावेळी जे चाक चिखलात रुतलं त्यावेळी तोच वेळ एक महत्वाचा होता, नाही तर नंतर ते कदापि शक्य नव्हतं. कारण एका ब्राह्मणाची शुभदा गाय हरिण समजून कर्णाने मारली होती. आणि त्या ब्राह्मणाने कर्णाला श्राप दिला होता की ज्यावेळी युद्ध प्रसंगी तुझ्या रथाचा चाक चिखलात रुतेल त्यावेळी तुझा शत्रू तुझा घात घेईल. आणि तो ब्राह्मणाचा शाप सुद्धा खरा झाला. सर्व हा नियतीचा खेळ असतो. हे का म्हणतात अध्यात्म. तुझे पॉइंट खोडल्याशिवाय नक्कीच राहू शकत नाही मी. आता हे भगत चांगलं काय टेबल बाबा निसतो टेबल बाबा, तुला गजरा तकत नक्कीच दाखवेन टेबल बाबा. पण ह्याची सुद्धा SIT चौकशी करू गई. ह्याचं सुद्धा हात असू शकता. ह्या का आठवलं कसं टेबल बाबा, इथे काय त्याचा संबंध होतो काय होतो विषय हा भजनातोय नाही बोलत्या का त्यात चालतं. कारण का मी उतला नमन नाही, नोटिशन नाही, बरोच काय आधी काय माहीत करी. आणि मग म्हणता नामस्मरण आता सुरू करता येतं म्हणता नामस्मरण. मी म्हटलं मग आता करी काय, म्हणजे डॉक्टर कसं सांगता डोळे उघड, तोंड उघड, खाली झोप, आणि नंतर जातात काय झाला. म्हणजे मगाचा जो प्रयोग केला होतो काय देव जाणे तसा ह्याचा मला वाटलं की हे नक्की काय करता काय पुढे आता. आणि संतांचा होता हे वगैरे काय माहिती खूप मोठी सांगली त्यांनी.
आणि त्या हिंदी गाणी त्या अरे संतांनी खुर्च्या घालली हिंदी गाणी. हा माका सांगता काय मगाशी असं वडगान बसायचं ना, मी आज म्हणता शिस्तीत बस. आता तो लिखाणात गुंतलो. त्याका लिखाणाचं लय ना. त्यावेळी शिक्षक दिना बघताना एक शिक्षक दिन असता बघा हायस्कूलमध्ये, त्यावेळी त्याच विद्यार्थ्यातला एक शिक्षक होता. तेव्हा सुद्धा हे शिक्षक झालो. लिखाणाची भयंकर आवड. त्यांनी काय केलं, सगळे विद्यार्थी बरोबरचेच असतात ते, पण त्या दिवशी त्या विद्यार्थी शिक्षक होता त्याका सुद्धा गुरुजीत म्हणायचा. यांनी काय केलं, फळ्यावर महाभारत शब्द लिहिले आणि त्यांच्या मुलांना विचारता महाभारत कोणी लिहिले. ते बोलता अरे तूच लिहिला आता. महाभारत वाल्मिकीने लिहिले. ते बाकीचे म्हणतात हो ना असं चुतिया बनाय तुला काहीतरी अध्यात्म सांगतो. चला कुठा पहिले सगळे वाटायला लागले. असं हे गुंडू सावंत बुवा देवगत बडबडला म्हणजे वारी झाली अशी नाही. थोडक्यात सुद्धा तुम्ही खेळवू शकता. आणि ह्या पुऱ्या महाराष्ट्राने ऐकलेल्या गोष्टी आहेत की गुंडू सावराने वागदेकर असं त्या वागदेकर ह्याची कशी खाट घालतात ती. आणि हो फक्त काय ह्याचे आवाज हो जो आवाज करता तो केव्हाही काय करत नसता. या लक्षात ठेवा. कुत्रो जो भक्त ना तो केव्हाच आवाज आपण बिनधडक राहायचा. आणि जो गप असताना तो गपचूप येऊन तेव्हा आवाज जाय तेव्हा मग तो काठी घ्यायच्या हाती. आता हो अधिक बडबडल्या त्यामुळे तुम्ही समजा की गुंडू सावंत काहीच करू शकत नाही. ए गजर माझ्याकडे हा आडवं घालीन तुका वाटला का. आता कसं वाटता, आता कसं वाटलं, लय भारी वाटलं. नाही बोलणार गजेत हा नाही तर कसं पुन्हा तो कीर्तन करता म्हणा. तो कीर्तन करसं म्हणतो ह्याचं नाव ठेवले. आणि हो गुंडू बाबा हुसा प्रसिद्ध. ते आता ते टेबल बाबा वगैरे सगळे काय कधी मस्त पैकी ती ह्या लागली लाईनच लागली. मग आता शेवट हळूहळू ह्याच्याकडे येतो लोक काय गुंडू बाबा पेपर गुंडू बाबा वडावर कुडा वडाव काय तर कडा बोल वरदे वरदे कडा बोल गुंडू बाबा अध्यात्माचे बादशाह. नाही खरोखर पण एक जितकी आवड आहे माका त्याची. कशी सिंधुदुर्गात कोणही एवढे कार्य करत नाही एवढे कार्य तो करता. आता आमचा कार्य काही रद्द करतील आपलं किती आपल्या खेड्यात कसा काही प्रपंच. आता हे पाऊस जवळ येलो बघा त्या दिवशी लागांसह गेलो अचानक जर तो लागत राहिलो ना तर गेल्या वर्ष परिस्थिती होऊ शकता. तर सगळे धंदे सांभाळून ना एक गंमत म्हणाल एक बारी ठीक आहे एक गोवा टाइमपास म्हणून. पण ह्याचं तसं ना आता केव्हा बाहेर पडलो असं मला सांगा. ह्याचे कायम बारी चालू होत. आता तो अत्तर मारून व्हया तर कोण ह्याच्या अंगात वाज घेऊन बघायची खेळात भयंकर उघडटान मारतात. त्या अत्तराचा कसला जरी अत्तर गुलाब हा काय हडा कसलाय मारला तरी काही उपयोग होतो नाही. एवढी त्याच्या अंगात इतक्या घाण मारता घामाची. पण ह्याका तशी काय तू सांगले तरी काय युद्ध वगैरे ते घ्यास वगैरे ह्याका कशी तशी काय काळजी नाही. ह्याका घराकडे जावता ना आज तुमच्याकडे गेलो उद्या दिवसाच्या होता ह्या घ्यास वगैरे कोणा काळजी ज्याका घरात जेवण करून 2 घास जेवतं. आमच्यासारख्या ठीक आहे आमच्यासारखे तो गॅस सिलेंडर लाकडा ते चुली मग फुका ते पण ते चुलीत सुद्धा बारके भेताळे करूचे लागतात. मोठे तर नसतं ह्यात को सांगता येतं मग याच्या चुलीत भेताळे कसे ढकलतच ना असं माणूस आहे. असू दे अधिक बोलत
पवित्र वहा शंकरासी माला पवित्र वहा शंकरासी काशीपुरी भैरव विश्वतारी तुझवीन शंभो मन कोण तारी कृष्णा गावडे हिचकडून 5 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आलंय. श्रीदेव कुटुंबाच्या भजन मंडळाच्या धन्यवाद धन्यवाद. तसेच राजा खोजवेकर टेम्पो चालक मालक याचकडे 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आलाय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे. अष्टलक्ष्मी गृहधनम पूरय पूरय स्वाहा. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने सावंतबुवांनी खरोखरच अध्यात्म सांगण्याला सुरुवात केली आहे. ते म्हणतात की
राम कळायला सोपा आणि कृष्ण कळायला फार अवघड. म्हणजे गुंडू सावंत बुवाने त्या प्रभू रामचंद्रांना एका फ्रेम मध्ये बांधलंय बघा, एका चौकटीत बांधलंय. त्यांचं म्हणणं काय, एक वचनी एक पत्नी, म्हणजे वचनाला जागणारा तो प्रभू रामचंद्र आणि कृष्ण कळायला अवघड. कधी रासक्रीडा, कधी माखनचोर, तर कधी सुदर्शन चक्र. म्हणजे हा देव आहे की माणूस आहे. म्हणून कृष्ण कळायला अवघड. म्हणजे यांनी काय केलं की त्या प्रभू रामचंद्रांना एका फ्रेम मध्ये बसवलं गेलं. पण ते प्रभू रामचंद्र ह्या जनतेसाठी स्वतःच्या काळजावर दगड ठेवून आपली स्वतःची पत्नी अरण्यात घालवली बघा. शबरी एक तर ती जातीने भिल्ली, पण त्या शबरीकडची ही दृष्टी बोरव प्रभू रामचंद्राने खाली. तिथे काय दाखवून दिलं, जात पात धर्म काही नाही, उच्च नीच असा काही नाही. म्हणून त्या भक्तीपोटी त्या शबरीकडली उष्टी बोरे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी खाल्ली. आणि श्रीकृष्ण हे झालं रामांचं बघा. आता कृष्णांकडे येऊया. श्रीकृष्णाने रासक्रीडा खेळली. त्या रासक्रीडे वेळी सुद्धा त्यांनी उच्च नीचता बघितली नाही. ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यावेळी अर्जुन स्वतः म्हणतात कृष्णाला, आजे काके तसे मामे, हे जे दिसतात जसे आता तुम्ही कसे आहात, तुम्ही आम्ही सर्व खरोखर एक आहोत. जरी आम्ही त्या खुर्चीवर बुवा म्हणून बसलो तर आम्ही एक आहोत. सिंधुदुर्गातील आहोत, ह्या महाराष्ट्रातील आहोत, आम्ही एक शेतकरी आहोत. ही सुद्धा कुठेतरी आपल्याला जाण आहे. असे खरोखर या आयोजकांनी सुद्धा एक कार्यक्रम चांगला राबवला की असे कार्यक्रम घडवून आपल्यातील सुद्धा अनेक कलाकार तयार व्हावेत, ही सुद्धा एक आपली अपेक्षा आहे बघा. तर ती श्रीकृष्णाने काय सांगितलं, तो सुदर्शन चक्र. म्हणजे ह्यावरून समजा की एक काहीतरी मुद्द्यावर उरलो. म्हणजे हा अर्जुन ज्यावेळी आजे काके तसे मामे, म्हणजे लक्षात येतं पटकन, कारण काय तर काय लिहूची गरज नाही. ह्याच्यावर आमचा नसतं कसा आजचा उकलल्या का उद्या तात पुन्हा. आता हे त्याचे पॉइंट पकडलेले आहेत. मी माझ्याकडला सांगत नाही. हा त्यांनी सांगल्यानंतर का पकडलेला आहे, मी सांगानंतर तो पकडू शकत नाही. हे विषय आहेत ना, त्या का म्हणतात अध्यात्म. दुसऱ्यानं सांगलेले पॉइंट पकडून येऊन चला जमा व्हाय. आता त्याचे पॉइंट पकडून मी बोललोय. मी एखादा बोललो तो बोलतो नाही. आता इथे टेबल बाबा सांगले, मी टेबल बाबा काही ते आणून दाखवतोय. मग बघूया का ओळखतं काय टेबल बाबा नाही. मग काय मी सांगतो तसं करतोय नाही. हल्ल्या गजरात टेबल बाबा बघतो बघ. श्री संजय परब, भरत, सुभाष आणि रमेश बिडिये यांचे भाचे यांकडून बुवा दिनेश वागदेकर यांच्यासाठी 250 रुपये, तसेच आमचे पक्वाज वादक सचिन राणे यांच्यासाठी 250 रुपये, एकूण 500 रुपये अशा प्रकारे बहुमुद्रेचं पारितोषिक आलंय. मंडळाचा मी स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर सावंतबुवा हे अध्यात्म म्हणजे काय बघा. एका प्रश्नाला 3 उत्तर असतात. आणि हे जे युद्ध घडली, आता आजचा युद्ध घडला, हे घडता तो विषय अलगचा. त्याला 8 सेकंदात ना सगळं जग नष्ट होऊ शकता. नियतीच्या मनात गेलं ना तर ती कोणा काही बुद्धी कशी सुचा शकता. त्यांनी ती डोनाल्ड तात्यात जरा बुद्धी सुचली आणि तो डायरेक्ट बरोबर घराकडे जाता. त्याला जर वाटलं गुंडू सावता आज उकलूचो आणा हिसून अमेरिकेसून डायरेक्ट गुंडू सावंत कुठे राहता बरी हे घर सोडल्या मांगरात राहलो तरी दिसत जाऊन अयतुल्ला खामेनी हो डायरेक्ट त्याला कसं उकलले नाही बघा. त्यांनी
म्हणजे ही कुठेतरी विनाशकाळी विपरीत बुद्धी. आणि अशीच जर त्या डोना दादाची बुद्धी लावली ना तर तू आणि मी सुद्धा केव्हा दाखव जाव म्हणा. ह्या भजन नामस्मरण अधिक वाढा भया आणि ह्यांचे जे काय अनुभव वगैरे केले आहे ना ते नियती तिथल्या तिथे खत्म जावं. थांबून काय करतलं त्याच्या मनात दिला तर. अरे ज्यावेळी आता पुढे युद्ध घडताला कलियुग आता जेव्हा संपक येताला आणि युद्ध घडत ना साक्षात कलंकी अवतार तो श्रीकृष्ण. जो कलंकी अवतार हा ना तो सुदर्शन मागवून घेतलो आणि त्या सुदर्शना पुढे ह्या काय टिकाचा नाही. तुर्की पाकिस्तान हे सगळे देश एक होतले आणि आपल्यासोबत लढतले पण आमचं एकटो असतलो सुदर्शन चक्र. म्हणून सांगतो हे सगळे अवतार प्रत्येक घडी देवाने अवतार घेतलेले होते. उदाहरण सांगते तुका बघ. बोले अंजनी हृदयाब्जी नंदन शिखरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद जन्मेला गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पित वसन होईल श्रीकृष्ण कौसमर्दन शिशुपालांत कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागेही झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे मणी परतोन येती तैसीच हे अवतार स्थिती. हे अवतार कार्य ईश्वराचा अवतार कार्य आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी ह्या पृथ्वीवर अधर्म माजेल त्या त्यावेळी परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपाने पृथ्वीवर जन्म घेणार. आणि तो विष्णुयश ब्राह्मणाच्या घरात जन्म असो पुराणात उल्लेख हा. कलंकी अवतार जो होणार तो विष्णुयश ब्राह्मणाच्या घरी जन्म घेणार. आता काही तज्ञांचं सध्या मत सुरू झाला की जन्म झालो सुद्धा म्हणजे ह्या वातावरण बघतो हे टेबल बाबा काय काय महाराष्ट्रात घडतात त्यामुळे वाटतं की हो काय जवळ येईल. पण सोडा तसा काय भिण्याची गरज नाही. 5123 वर्ष फक्त कलियुगाची पूर्ण झालेली आहेत. 4,32,000 वर्षापैकी म्हणजे अजून खूप काळ आहे. पण त्या काळात पाप आणखी वाढलेला असतात. कोणाकोण माणूस जो नाही भजनात सुद्धा येताना दांडे वगैरे घेऊन येतील म्हणजे हो फुल्लूक काळ. आज बघा म्हणजे आज नामस्मरण कुठेतरी बाजू इतक्यातच जाऊ लागलेला. हे भनू बाबा सांगतो की नामस्मरण करायचं अध्यात्म सांगायला नाव घ्यायचा अध्यात्मात नाव हा मध्ये पिक्चर गाणी काय घुसतले त्या नमनाच्या आधी किती बघतो किती आज टाइम भरपूर झालेला आहे. थोडक्यात आटपणार ह्याका थोडक्यात म्हणतो हा हा मी घेतलंय म्हणा तू घेतलं का असं काय नाही. तू जरी नाही घेतलं ना तर मी घेतलं माका काय करू का तुझी भीती घालतलं म्हणा मी भियागर माणूस नाही. तुझ्या जरी घराकडे येऊन बारी असली तरी मी ह्यात करतलंय. आणि आमका एक आम्ही संघर्षात तयार झाली माणसं आहोत. आणि माका जे पहिले ना बारी येईल ते काही बुवांच्या खळ्यात त्यांच्या गावात जाऊन बारी गेली. भरपूर आम्ही अनुभव घेतले. एका ठिकाणी जर अशी बारी होती तो बुवा की करतो आणि ह्या कसा तुमचा आता महापुरुष मंडळ हा त्या मंडळ मला काय करी आम्ही वागदेकर बुवा घाटतो तू फक्त तयारच मग तू काही एक गावात आम्हीच मंडळी बसतलो. त्याला त्यांचा ठरला माका फोन केला वागदेकर बुवा रिकामी असतो तर या बारी. म्हणजे आता पटकन आम्ही काही विचारतो बुवा कोण बुवा काय विषय ही कारणं ही काही धपके खाल्यामुळे म्हणजे हो म्हणता ना धपके खाल्यामुळे ते कसे ते पटवत येतो. धपके म्हणजे सामने ह्याचा सुद्धा आणून जमणार नाही केव्हा तसं कोण काही करू शकत नाही. पण तू काय बोललो ऐकला त्या भजनात इसवलो सायटिक देवतारा तो जर मी हवलं उकळून घालीन ना तुका धापं करून टाकीन. अरे बाबा तुला ह्या देवतारा तो आणि भजनाचा संबंध तरी काय. तू असा कर उतला उद्यापासून ताच काम करीत राहू. माझं उतला ह्या पेटीवर तुका शब्द हा तू काय पुन्हा बारी करूतच नाही. आणि माझ्या हुंडा सोडात पण त्यानंतर आज जवळजवळ 8-9 वर्ष झाली असतील काहीतरी ते डबल बारी मात्र केली नाही. ह्या सांगते म्हणजे तसं कोणा नाव सांगू शकते तसं काय विषय नाही. म्हणजे असे आम्ही ना अनुभव वेगळे असे आणि अनेक होत. म्हणजे म्हणान काही होऊन की ह्यांना वेळ नसतो ते पैशाचा विषय आहे. ह्या आयोजकांचा विचार राजेश माडेश्वरा तो निसतो फोन आम्ही काय बोललो नाही किंवा पैसे वगैरे तुझ्या हरकत गेलो तर सरळ सांगू शकतो आम्ही 55,000 60 पण राजेश माडेश्वर बोलले काय मंडळ नवीन आहे पोरगे उत्सुक आहेत पण शेवटी आर्थिक परिस्थिती सुद्धा महत्वाची आहे. वगैरे बुवा काय करूया हरकत ना त्यांची इच्छा असेल असो आम्ही त्यांच्यातच आम्ही असं करूया ना काय विषय म्हणजे असे सुद्धा अरे बाबा असो एक तो तात्या म्हणाल ना महाराज तो गंमत सांगताय आधी ऐका घ्यायची ती त्या विचारात अशी हवं झाली की कीर्तन करायचं कीर्तन पण त्याच्याकडे ना गुळचून सोडून काही येत नाही होता. तुला उदाहरण सांगते गुळचून सोडून देव काही येत नाही होता. पैसे 5 रुपये देत तर नाही तो माझ्याकडे काय करूया
तर कीर्तन होतला करू घरकत नाही कसा तू फक्त बुवाक भेट बाकीचा सगळा तुला काही काय देऊ नको फक्त सांगायचं काम कर आम्ही अक्षरशः जाऊन तिथे कीर्तन केला ही सुद्धा तयारी ठेवची लागता आता कसं तो व्यवहार झाला तू सांगलंच ना जसं गॅस वाढला पेट्रोल वाढला गाडी काही फुकट जाऊची नाही गॅसवर जर जाऊ जाईल एका गाडीवाला विचारू केलं तो गाडी हो तर देवाचा हजार काय ऍडजस्ट कर तर देव नको गाडीवर पेट्रोल घालतो ना म्हणजे असे सुद्धा धार्मिक लोक आपल्याकडे असत ना सांगण्याची गोष्ट म्हणजे असे सुद्धा धार्मिक होत त्यामुळे सगळं आता बघूचा लागतं त्याच्यात अरे तुका मी जोकच सांगतो किंवा काय असं मी काय सांगा पब्लिका घसवू शकतोय आणि तुका रडवू का शकतोय रडवू तर असं काय नाही कसा अधिक ज्यावेळी आपली बडबड होता तीच मंडळी कंटाळली असते तर बडबड सुद्धा कसा डेली जर डाळ भात आता हे माणूस डाळ भात असतो का पहिल्या भाताच्या वर पुन्हा घ्यायला नाही त्यात जर खटखूट असलेला राहा तीनदा भात घेतल्याशिवाय उठातो नाही ते का खोट्या वाटत बाजू घेऊन विचारा म्हणजे कसं कंटाळतात डेली मग तसा आम्ही जर उगाच बडबडीत ठेवलो तर तुम्हीच लोक कंटाळतात तेव्हा त्याकाच काय तो बडबडू नाही आणि काही ते आता सांगतो लिहून सगळा काढले आणि त्यांनी उतारून माझ्यापेक्षा डबल तू बडबडलं अरे तू सांगलं ना दुसरी बारी तुझ्या माका बोलणार भागामध्ये सुरुवात कर तू डायरेक्ट तो पार्टनर माणूस बोला तू नुसतं नामस्मरण केलं तर काय झालं असतं तुका ती सुरुवात होती मग आणि जर मी बोलला असते तर मग लोकच माका बोलत असते बघ तो मित्र तू भजन करा पण वागदे ना खोडिया तो मुद्दाम त्याची कळ काढला आता ह्या काय आला नालायक कोण आहे कळलो लोकांका गुंडो माणूसच चक्र मी पहिलं बसायला तरी दुसऱ्याची कळ काढता हे लोक उद्या बोलतले असं सगळ्यांका सगळं आवडतं असं नाही हा एकदम उठलं असतं बरोबर होतं मग आता मला बोला काही चान्स नाही होतो मी मग काय करत राहतंय तुला अध्यात्म धरत राहतंय तर राहतंय ना
भाऊ राहुल यांकडून हे बहुमूल्य 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाचे तुम्ही स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे चुकून गडबड झाली बघा. हे पक्वाजवाल्याचं बक्षीस आहे. सचिन राणे यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळातून स्वीकार करतोय. धन्यवाद. अति वेळ घेत नाही बघा. एक रूपाचा अभंग घेतो आणि सावंत बुवांकडे खरोखर तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. गजराची त्यांची तयारी अतिशय जोरदार चाललेली आहे बघा. लिखाण वगैरे चालू आहे. गजर ऐकायला सर्वांनी गजरापर्यंत पूर्ण गजर होईपर्यंत जाऊ नका ही विनंती. प्रत्येकाला कामधंदा आहे तरी पण ऍडजस्ट करून प्रत्येकाने थांबायचं. कोणी आमचे परममित्र सुनील हदनकर यांकडून 200 रुपयाचं
रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय म्हणतात तेवढे स्वीकार करतो. धन्यवाद. रूपासाठी अभंग आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा. मुकुट मनोहर रूप सुंदर, मुकुट मनोहर रूप सुंदर, कासे कसिला
Thank you.